दंडवतः। सर्वज्ञांच्या लीळाक्रमाने घेत असताना आपण काल गोपाळांत खेळाने संन्यासाला चिरंजीवित केलं. सर्वज्ञाकडून किती चिरंजीविता झालेल्या आहेत? आतापर्यंत किती पाहिले? चिरंजीवित केलेला आहे देवाने. कोण कोण पाहिले? असो आठवत आहे? हा, एक. हा, दोन, तीन. हा, पोहीच्या देवाचा तांबा. चार आणि चार. पाच. बर. आणि असे चिरंजीवी सर्वज्ञ करायचे. तर हे गोपाळांत खेळ खेळताना तिथे अवघ्याच्या पाठीवर आरोहण केल्यानंतर जो स्थित्यानंद द्यायचा, तर ती स्थिती कोण्या कशातून देतात? परमेश्वर. ना स्पर्शो दृक् स्पर्श आलापणी अंतःकरण, अशा चार प्रकाराने परमेश्वर अवतार घेतल्यावर ज्या जीवाची जशी जशी कणव आहे त्या त्या कणवेनुसार त्या त्या देवतेची स्थिती परमेश्वर देतात. परमेश्वराच्या अवतार घेतल्यानंतर चतुष्ट प्रदेशी काय असतं? चेतनाचा स्वीकार म्हणतो ना आपण, जडाचा स्वीकार, पराचा स्वीकार, आवराचा स्वीकार. तर त्या आवरातून ते स्थिती देतात परमेश्वर. असा तो परमेश्वराचा व्यापार चालू राहतो आपल्या अवतीभवती. म्हणून त्या परमेश्वराच्या व्यापाराला आपण ओळखायचं असतं की ही स्थिती दिली. पहिला विष्णूची, पहिले विष्णू आहे म्हणाले, आणि एक आईल विष्णू आहेत. विष्णू किती आहेत? चार. दोन झाले की. शेषनारायण एक, तीन. आणि ते म्हणतात पहिला विष्णूचे सगळं वैचारिक ज्ञान पाठच पाहिजे. विचाराच्या ज्ञानाने काय होतं? स्थिरता येते, माणूस हालत नाही. आचारपज्ञानाने काय होतंय? विचार कसं सूत्र आहे? आचारी योग्यता, विचारी दृढता. साधनारूढ होण्यासाठी दृढ होऊन साधनावर बसावं लागतं. घोड्यावर बसवायचे तुम्हाला, तुमच्या विचारात दृढता नाही तर काय होईल? रापकन पडून जाल तुम्ही, आहे की नाही? तर कैवल्याच्या गडावर प्रवासाला जायचंय तर विचाराची दृढ संकल्प पाहिजे विचाराचा. आणि विचाराचा दृढ संकल्प नसेल तर तुम्ही आचार नाही करू शकत. आचारावर निघाले विचार फुसका आहे किंवा विचाराला लकवा झालेला आहे. आजकाल विचारांना लकवा झालेली भरपूर माणसं आहेत, आहे की नाही? म्हणून ते पडतात. म्हणून हा विचार सांगतात ते की असं होतं. मग त्या गोपाल काळा देवाने करायला लावला, म्हणाले ना. मग त्यांनी गोदोहन केलं,
दूध आणलं सर्वांनी. तर सगळ्यांनी काय दूध घेतलं नसेल स्वामींनी, मिक्स करून घेतलं, काला मिक्स केला. अवघ्याचे पदार्थ स्वामींनी स्वीकार केले. तर त्याने करून काय होणार? दैवहाटीमध्ये पृथक पृथक गोमटा असतो. जसं जेवढं तेवढंच पुण्य. आणि ती क्रिया पुन्हा काय होणार? क्रियेप्रतिकारण. स्वामींचं सूत्रच आहे. आज एक घास खाल्ला स्वामींनी, आता संपूर्ण मायापूर भजन घडलं नाही. किती घडलं? 1/4. एकच घास. जातील पुन्हा, पूर्ण जेवणापर्यंत जातील. तर असं होणार त्यांना. आणि ते करण्यासाठी स्वामी तिथं विजय केलेले आहे. हेच करायचं होतं स्वामींना. मग ते स्वामींनी म्हणजे ईश्वर स्वरूपाला असं आयोजन करावं लागतं. ह्या आयोजनामध्ये खूप मोठा ईश्वराचा हेतू असतो. ईश्वर स्वरूपाचा लीळेचा हेतू असतो. मला हे असं करायचं आहे. मग त्या कणवा एकवटल्या पाहिजेत. ते सर्व मुलांचे अधिकार तसे आले पाहिजे. बरोबर ते नियोजित असतं. सृष्टीतलं सगळं नियोजित आहे. आपलंच नियोजित काही नाही. केव्हा बी जेवायचं, केव्हा बी झोपायचं, कधी बी स्मरण करायचं आहे का नाही? कधी बी काय करायचं, निवांत आराम करायचा. फक्त देवदेवच पडून असं नाही झालं पाहिजे. म्हणून अवघ्या भजनाचे फळ होणार. तो जो आनंद रसाळ आहे, असंच मला याच्यातून श्रीकृष्णांना पण आठवत आहे. श्रीकृष्ण पण रानबेरीचा खेळ खेळायचे ना गोपाळात, आहे की नाही? शिवाशिवीचा, चेंडू फळीचा, आहे की नाही? क्रिकेट. तिथे ते आनंद, रसाळ आनंद. आनंदामध्ये आनंदाचे किती प्रकार आहेत माहिती आहे तुम्हाला? आनंदी राहायचंय तुम्हाला. पण आनंद म्हणजे काय? स्वामींनी सांगितलं महावाक्यात, आनंद तो हा जो आनंद आहे तुम्हाला कसा घेता येईल? आनंद राहिला की सगळं रोगराई नष्ट होऊन जातात. बरं का? तुम्ही आनंदात हसले आणि आनंदातच हसले म्हणजे असे हास्याचे लय प्रकार आहेत. म्हणून भारत देशामध्ये एका विदेशी नागरिकाने लाफ्टर क्लास काढला बॉम्बेला. 1000 लोक यावेळेला जमतात तिथे पैसे देऊन. फुकट. हसायचं कसं? हसल्याने काय होतं? सगळे आजार नाहीसे होतात. क्रोध भोगल्याने काय होतं? नव्हते आजार येतात. इथे तुमच्या प्रारब्धाचा वगैरे काय भाग नाही. तुम्ही अप्रयत्नाने आजार जोडायचे आणि म्हणायचं माझं नशीब तसं होतं. अनुसरल्याचे प्रारब्ध भोगे क्षय देवाने सांगितलाय. आता तो अप्रयत्नाने जोडले ना भाऊ. इथे काही नाही. इथं ओला अग्नी आहे. इथं तुम्हाला कसला भोग बी काय नसते बरं का. ह्या गोष्टी काढून तुम्ही सन्निधानात आहेत. तुम्ही विनंती केली तर सगळं होतं. पण तो जो आनंद रसाळ स्वामींनी दिलेला आहे आणि ते वाटेनं सांगतायत ते, आहे की नाही? अरे मला असं होतं, मला तसं झालं, तुला तसं होतं का रे? अरे गप रे म्हणाले तू, तुला काहीच आनंद नव्हता म्हणाले. अरे मला काय आनंद, आता पण आनंद वाटतोय म्हणाले. वा 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 वा, लई छान वाटतं रे बाबा. त्या लहरी असतात, आनंद लहरी. आनंद संप्रदाय आहे की ते.
त्या आनंदाच्या लहरी बोधाच्या आणि स्मरणाच्या शक्तीवर तुम्ही जेवढी साधना कराल तेवढे तुम्हाला आनंद लहरी निर्माण होतात. मग त्यासाठी संसारात मरतात. संसार कशासाठी आहे? आता तो विषय आनंद नाही, तो परमानंद घेण्यासाठी आहे. विषयानंद किती असतो? विषयानंद किती असतोय? विषयात कुठेच आनंद नसतोय बरं का. मग कुठे असते? तुम्हाला इडली खायची, किती आनंद आहे तो खाण्यापुरता, संपला. वासना निवर्तली, आनंद संपला. जेवणाचं ताट वाढून आलं आणि हळूच सांगितलंय हे जेवण पाल फिरले होते उगाच. गेला का आनंद? तो गेला. तशा आनंदाचे प्रकार अभ्यासावे लागतात. मग एक आनंद रसाळ असतो, ते रसयुक्त वर्णन करायला लागले. म्हणाले अरे वा 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 वा. आणि तो आनंदचं अनुमोदन करताना संन्यासी भेटला. संन्यासाला बी आनंद झाला. म्हणाले हे साले कार्टे. अरे म्हणाले ठीक आहे. तर ये निमित्त झालं गोपाळांना. त्या संन्यासाला देव भेटला आणि तिथे आनंद झाला, आहे की नाही? ह्या लीळेचा हेतू होता. झाडाखाली बसलेले स्वामी त्यांना भेटले. तर म्हणाले गोपाळ निमित्त झाले. आता निमित्त गोमटे थोर असतो. आता हा संन्यासी चिरंजीवित होणार आहे. तो आणि भानगडी करेल ना तिकडं द्राविड देशाहून. आणि तो द्राविड देशाचा ब्राह्मण भेटला असेल ना. कोणता द्राविड देशाचा ब्राह्मण? तो गोविंदभाऊ भावांना भेटायला आलेला. हा तिथं गेलाय ना द्राविड देशात. मग तुझे गुरु कोण? अरे माझे चक्रधर स्वामी. अरे माझे गोविंद प्रभू. बघ मी पाहिले, म्हणाले पुराणात वाचलं होतं, मी अभ्यास केला आहे, भेटून बी आलाय. म्हणाले आताच जाऊन आलाय. अरे म्हणाले मी कधीच भेटलाय. दोघं भेटले असतील, नाही का नाही? तेव्हा तुला आनंद येतोय का रे? तर मला पण येतंय रे. तर हे तर तो संन्यासाला कोणी चेष्टविलं, कोणी आणलं ना? तो मायेशी निरोप दिला होता. तो निरोप सर्वज्ञानी मायेला दिलेला आहे. संयोग कसं सूत्र आहे? संयोग वियोग सहाय्य एतिनी माया. दैव राहाटीमध्ये उपदेश घेतला की तुमच्या दोन्ही राहाटी सुरू होतात. तुम्हाला संन्यास घेतल्यावर ते दोन्ही राहाटी चालतात. अनुसरल्यावर बंद होतात, पण अनुसरण दररोज करावं लागतं. बाळभिक्षुकांचं अनुसरण होतं का नाही होतं? त्या 2 घडी मग जाऊ द्या. तर इथे संयोग वियोग सहाय्य कोणची माया करते? तो निरोप मायेशी दिला. चिरंजीवत करायचंय म्हणून ओळखणे मायाला. इथं मोठं करायचंय ना त्याला, शंभवीची स्थिती द्यायची आहे. आणि तो फिरायला एक कण वासून इकडं तिकडं. त्याला काय माहिती स्वामी कुठं आहे, म्हणून मायेकडून आणावं लागलं. तुमची प्रार्थना जर स्ट्रॉंग असेल ना,
जगातलं काही सर्वज्ञ येतं आणून देतात तुमच्या जवळ, आहे का नाही? त्यांना वहन करायला तुमचं काय काळ प्रॉब्लेम काय स्वामींना काय प्रॉब्लेम नाही. योगक्षेमम वाहतो वज वाहन आहे ते, स्वतः वाहतात वज. हा एक आनंद वेगळाच आहे का नाही? स्वामीन वज वाहतात, हो व्हावं लागतं. समग्र गुरुकुळाचं वज स्वामी वाहतात. फटाफट सहाय्य करणं. तो एका क्षणाला पडला तर पुनसंबंधाचा असेल तर तो पडू देत नाही स्वामी, धरतात. असं अधिकार असेल तर आपल्या दादाला धरलंच ना, 25 फुटावरून पडला तर, आहे ना, खाली लोखंड. आपण स्वतः अनुभवलं ना, तळहाताची सावली करता. हे विमान अपघात आणि ॲक्सिडेंट स्वामींसाठी काय नसतात, तिथून काढतात बरोबर. पण तुम्ही तसे पाहिजेत. तुम्ही अनावश्यक सह्याची अपेक्षा लय वाढली म्हणून गर्दी आहे आता. कशी गर्दी आहे? काल किती गाड्या होत्या? 5,000. अंबाईला 10,000, त्यातल्या साधूच्या 5,000. कशा? नाम साह्या ते करी. का पळावा असं वाटतं? म्हणून ते सांगतात, तो निरोप मायेशी तिथला. तू केव्हा दिला? तो सगळं दावेरीला बसून दिलेले निरोप आहेत सगळे. त्या मिनिटाला, त्या क्षणाला ते सहाय्य होतं. नियोजित सृष्टी आहे. सूर्य उगवतो, मावळतो, चंद्र, तारे, हवा. तुमच्या शरीरातलं हवेचं मशीन कधी थांबले जन्माल्यापासून? नाही. कोण चालवतं? तो निरोप दिलेला आहे स्वामींनी. तुम्ही कसं वागायचे तुम्ही ठरवा ना. तुमच्यात बिघाड करायला काय 1 मिनिट लागणार? शोभाचे कार्य सुरू व्हायला किती वेळ लागते? लगेच तुम्ही क्षोभ जोडूनच बघा. आणि हा क्षोभ नावाचा विषय असा आहे की दैवराटेमध्ये तो मोठ्या प्रमाणात भोगावा लागतो. बरोबर आहे? आता जे आपण प्रस्तुत पाहतो, डगमगायचं नाही. तुम्ही आचार करताय ना, भयांचं कसं झालं, त्यांना कसा आजार झाला. काल एक मला फोन आला, ते बाबांना अर्धांगवायू झाला, कमरेपासून पायच गेले. त्यांना सांगितलं, बेटा हे शोभाचे कार्य आहे, तू सेवा कर. आणि ते बघू फुसकं वचन घेऊन बसायचं नाही कुठं. स्वामीने सांगितले नाम पडते आकार धरील, पण कुणाचं धरील? कुणाचं नाही धरत. नामाला काय देवाला काही काम नाही काय? आम्हाला समजलंय काय स्थानापतीला आणि देवाला? आम्हाला आहे कुठलंही घराने घेऊन जायचं तिथे. त्यांना ते अज्ञान आहेत का तुम्हाला काय हवं ते समजत नाही? अरे ती माय आहे, स्थानापती माय आहे, प्रसाद माय, नाम सुद्धा मायच आहे ना. नामाला कळतं. निरोप देऊन गेलेले आहेत जाताना उत्तरापंथी. आपला आज विचार डगमगू नये कधी. असं वाईट पाहिल्यावर, वाईट घडल्यावर, स्वतःच्या जीवनात घडल्यावर बघू नये माणसानं. मग निरोप दिला, निरोप दिलेला आहे. आणि हा स्वामींचा निरोप आहे. साधा निरोप नाही तो. आपण म्हणतो ना, तेवढा माझा निरोप सांगा. सांगायचं काही काम नाही. तुमचा संकल्प, तुमचा विचार हाच निरोप आहे स्वामींसाठी. निरोप म्हणजे आताच्या काळात मेसेज.
हॉट मॅसेज. स्वामी वाट पाहतात उत्तरापंथी, मला आज कुठला मॅसेज येते. हे फुसके मॅसेज स्वामी पाहत नाही का, मला पोरग द्या, मला हे द्या, मला आश्रम द्या, असलेले मॅसेज ती तिकडली माया पाहते आहे की नाही. हा मॅसेज स्वामी पाहत असतील का अनुसरल्याचा, किंवा हा मॅसेज तुमचा मॅसेज कुठला पाहिजे मग, साधेसारखा, अवसासारखा आहे ना. हा मॅसेज गेला पाहिजे आणि बांधारे करा असं. आपले मॅसेज प्रचंड मोठे असतात आहे का नाही. मॅसेज निरोप दिला, अधिकार या जीवाचा तरी तया संन्यासियासी कैसा देव भोगिला. एक चिंतन आहे ते. अधिकार या जीवाचा आहे तर संन्यास्यासी कैसा देव भोगिला. ना अधिकारू घडविला प्रेमाचा. हे अधिकार घडवण्याचं काम सर्वज्ञ करून राहिले. आता गोपाळांना अधिकार घडवला, यांना पण घडवला, किंवा तो अधिकार प्रेमाचा घडवण्यासाठी हे सगळं आयोजन स्वामींनी केलेलं आहे. आणि गोपाळाशी चैतन्य फळ देतील ते काना लीळादान म्हणून. लीळादान, लीळावशे कसं वचन आहे म्हणा बरं. लीळावशे विश्वसी परमेश्वर विद्यानंद देते का फळानंद देते. आता हे गोपाळ कोण आहेत, अशातलेच आहेत ते. अधिकारी म्हणजे तसेच असतात ते. तर अशा प्रकारे आता पुन्हा एका गोपाळांकडे सर्वज्ञ विजय करतात. गोपाळ चोंडी प्रकाशने ही गोष्ट प्रतिष्ठाने 10 सल्दी लपवणे या प्रसंगावर गोसावी बाईसाप्रती सांगितली. ही कथा नांदेडची. तथा येळापुरी बाईसाप्रती सेवाळ विहिरीवरी अनुवादली. येळापूरला शिवालयाची इथं विहीर आहे बघा. मग कशी सांगितली ना, गावी एकी अरण्यामाजी विहिर्यशी रवणीवर असन अशी सर्वज्ञान. आणि तिथे चोंडी ऐशी विहीर बारीक. तेच गोपाळ गाई पाणी घेऊन आले. जो येतो आपले घोंगडे, डांग, पावा, मोहरी, वाहना, जाळी, पागोटे ऐसे अवघे फेडून ठेवी. आणि चोंड्या दुधकामध्ये पवयाचा उडी घाली. तिथं पवायला तो अदृश्य होय. यावर अवघे झाले. गाई हळी पाणी प्यायल्या, गोठणी बैसल्या. गोठणीहून आपसयाची राणा गेल्या. विळचा आपसयाशी गावांतरल्या. आता हे तुम्हाला आठवायचंय. गाई बसल्या, रवंत करायला लागल्या, पाणी पिल्या, मग रवंत करायला बसल्या, तिथून रानात गेल्या, मग खाऊ खाल्ला, मग गावात गेल्या, आपल्या आपल्या घराला गेल्या. घर चुकत नाहीत, माणसं घर चुकतात. पशु पक्षी आपापल्या घरी जातात बरं. बरोबर जातात ते, त्यांना न्यावं लागत नाही. शेळ्या आपापल्या ग्रुपमध्ये बरोबर मालकाकडे जातात. एक शेळी ह्या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये जात नाही. माणसांनाच लाज नाही, फक्त कोणी कोणाच्या घरी गाय बसायचं. हे मोठे इमानदार असतात. कुत्रे, आता ह्या श्रीकृष्ण अवतारातल्या गायी आणि हे गोपाळ आहेत बरं. तो आनंद भोगीता राहिलेला आहे त्यांच्याकडून. ते इथं आले आता. आणि म्हणून तिथे गोपाळ सवय नाही, घरोघरी अवसर करती, गावीची माणुसे एरे राते शोधित आले. आता हा घरोघरी अवसर शब्द आहे बघा.
शिवाय शाप देणे याला पण अवसर म्हणतात, आहे की नाही. आणि ते सगळे शोधित आले. एरेरा ते पुशी हा का तुमचा गोपाळ आला. एर म्हणे नाही आला. ऐसा अवघा नाही म्हणितले हांगा गाय आलिया. गोपाळ न येतीची ते का तरी चाला ना, गोपाळाचे शुद्धी जाओ. मग ते अवघेची गोपाळाच्या शुद्धी निघाले. राणो वणी हिंडनले परी गोपाळ न देखतीची मी अवघे शोधित ते चाले. तर ते गोसाव्या ते असणे उपविष्ट देखील आणि त्याची अवघी उपकरणे काठी डांगा कांबळे जाळी मोहरी पावे वहाणा ऐसे देखिले. त्याच्या पांघरुणाचे पुंजे देखिले. तोपर्यंत सर्वजणे वाट पाहत बसलेले आहे तिथे. म्हणजे 2-3 तास तरी गेले. 3-4 तास स्वामी त्या गोपाळ चावडीला बसलेले आहे, आता जिथे स्थान आहे तिथे. आणि मग ते बघू लागले. म्हणाले अरे, तर म्हणाले हा जी गोपाळ पवत होते का. होते. सर्वजण म्हणाले हो. ते के असती. गोसावी विहिरी उजवू श्री कर दाखविला. उजू श्री कर दाखविला. तर ह्या उजव्या हाताची लीळा आहे. डाव्या हाताची लीळा कोणती आहे. आता हे कठीणच आहे की नाही. साधारणवंताला लय कठीण स्वामींचा उजवा श्री कर. उजवा मायमट्ट बारीक बारीक गोष्टीचा निर्देश करतात. तुम्हाला सहज ते लीळा आठवत आहे. उजवा विहिरीकडे उजू श्री कर दाखव. म्हणजे इकडे गेले म्हणे. बघा बघा येत असती. भित्री रिगोने पाहिले त्या नातेवाईकांनी. परी न देखती. जिजी म्हणाले इथे काही नाही आहे, कोणच नाही आहे पाण्यात. सर्वज्ञ म्हणतात आपल्या जयाचे जे नाव ते घेऊन बोलवा. तुम्ही वर थांबा म्हणाले. तो निघेल. तो निघेल म्हणाले. आता इथे सर्वज्ञांचं सर्वज्ञत्व आहे. वाचा सिद्धी कशी आहे. आपल्या पोराचं नाव घ्या म्हणाले. तुम्ही बघून आले ना पाण्यात. नाही ना, ठीक आहे म्हणाले, मी बघतो आता. तुम्ही घ्या नाव पांड्या. लगेच पांड्या निघाला. सिद्धू गोपाळ. अरे म्हणाले सगळेच निघतात. स्वामींना हे करायला खूप कष्ट झाले. आपल्याला ऐकायला काही सुद्धा वाटत नाही की नाही. हे करायला स्वामींना किती मोठं आयोजन करावं लागलं असेल. बसावं लागलं एक तर 3-4 तास तिथे. आहे की नाही. ते त्यांचं सामान राखत बसले ना स्वामी. त्यांनाही राखत बसावं लागलं. पाण्यात ठेवलं देवतेच्या तिथे नेऊन. आता सांगतील ते आता. आणि मग सांग्या साया माया काया राम्या नाया सोम्या काम्या गोम्या हे नाव आहे. सगळ्या गोपाळांची एक एक नातेवाईक नाव घ्यायचे आणि सगळे निघायचे. जो निघे तो डांग घे, कांबळं घे, मोहरी घे, पावा घे, पागोटे घे, वाहना जाळी ऐसे आपले अवघे घे आणि धाव घे. आपल्या घरी त्याला आठवायचं गाई कुठे आहेत माझ्या, कुठे गेल्या असतील. मग जाय आणि का ते बोलावी ती तेही तैसे निघती. यावरी अवघेच निघाले. जो निघे त्या ते पुसत्यारी तू कोठे होताशी. ती विचारायची. तो म्हणे मी या गोसाव्यापाशी होतो. मी कुठं होतो म्हणाले. यांच्याजवळ तर होतो बसलेला. काय हो मम्मी डॅडी आई बाबा किती शब्दामध्ये फरक आहे का नाही. मम्मी डॅडी म्हणल्यावर अंतःकरणाला असं भरत नाही. आई म्हणल्यावर आहे का नाही. बाबा त्या शब्दामध्येच अंतःकरण येत आहे का नाही. अरे तू कोटा होता अशी. तो आहो म्हणे मी काय तर गोपाळ म्हणतात. आहो आम्ही देवाजवळ बसलेलो होतो ना. त्या अवघ्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. म्हणाले हे तर बाहेर बसलेले आहेत, मग आतमध्ये कोणचे गोसावे आहेत.
अवघ्या लोकाश्चर्य झाले. अवघ्या आश्चर्य. आता बघा, ह्या लीळेचं जेवढं चिंतन कराल तेवढं मोठं आहे. तुमच्या विचाराने करा चिंतन. आता ह्याचं काय असेल या लीळेमध्ये? सिक्रेट थॉट्स ऑफ चक्रधरा. याचा विचार करावा लागतो बरं. काय असेल? ओके. तर अशा प्रकारे सर्वज्ञानी ह्या लीळेचं आयोजन केल्यानंतर अवघे ते लोक संभ्रमित झालेले आहेत. आणि मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात, आपुले अवघे गोपाळ सांभाळा हो. सर्वज्ञांनी सांगावं, इतपत तरी जीवनात जोडावं. अवघे गोपाळ सांभाळा. सांभाळे घातलं स्वामींनी. ह्या शब्दातच सगळा संदेश आहे. ही लीळा आठवताना म्हणा, देवा तसं तुम्ही त्या गोपाळांना सांभाळी, मला कोणाला घातलं सांभाळी, मला व्यवस्थित सांभाळी घाला. अवसाने मागितलं स्वामी, नाही का नाही? आणि बऱ्याच लोकांनी या चरित्रात दिसतो, आमचा सांभाळ कोण करेल? ते लग्न झाल्यावर सांभाळा आमच्या लेकीला म्हणून रडतात बरं का सगळे. सांभाळा हो, जावाई नवीन प्राणी असतो. तो घोड्यावर